24व्या पाठातील अव्ययांकडे वळूया. काल आपण काही पाहिले होते, आज आपण त्यांना लिहूनही घेऊया. अद्यत्वे, आजकाल. आजकाल हिंदीमध्ये आजकाल म्हणतो आपण, मराठीमध्ये आजकाल म्हणतो. आजकाल. अद्यत्वे जनाः धर्मं प्रति गच्छन्ति. आजकाल लोक काय धर्माकडे वळत आहेत. आता हे आपल्याबद्दल नाही सांगत आहे आपण, विदेशी लोकांबद्दल सांगतोय. त्यांना आपलं पाहिजे आणि आपल्याला त्यांचं पाहिजे, असा उलटा खेळ झालाय. ते आपली दिवाळी साजरी करतात आणि आपण त्यांचा क्रिसमस वेड्यासारखा. ना आपण ख्रिश्चन आहे, ना आपल्याला सॅन्टा क्लॉस बद्दल काही हिस्ट्री माहिती आहे, काहीच नाही माहिती. आणि आपला वासुदेव बिचारा गेला. अद्यत्वेचं एक एक वाक्य सांगा चला. अद्यत्वे अद्यत्वे. संतोष आता फायर. ज- बोला. जन जनाः त्यांना हा नका घेऊ, दुसरं घ्या. मला म्हणजे असं म्हणायचं होतं. बरं ठीक आहे. अद्यत्वे जनाः नको. हम्म, बरं. चला. म्हणजे आता म्हणजे असं मला म्हणायचं होतं, लोकांमध्ये संयम नाही असं. अयो. अद्यत्वे असं त्यामुळे मग ते लोकांमध्ये वाक्य हा जनेषु संयमः नास नास्ति. नाही आहे. हा, जनेषु लोकांमध्ये संयम नाही आहे. अद्यत्वे बोला. बालराम दादा, संस्कृतच सांगायचे, मराठी नका सांगू मला. त्यासाठी आपण एवढा वेळ देतोय का? नाही. चुकू द्या ना. हम्म. 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 तर अद्यत्वे हा, परिश्रम अं, आवश्यक असती. कसं मिळेल ते आवश्यक बोला असतील तुम्ही असं. संस्कृतच बोला. हा, अद्यत्वे आजकाल. परिश्रम हा, परिश्रम श्रम हा हा परिश्रम आवश्यक असती असंच आहे. सुंदर. कसं आहे ते. आवश्यक म्हणू का, परिश्रम पुल्लिंग आहे म्हणून? अं, हा, बघा आता हे पण शिकून घ्यायला लागलीच. परिश्रम पुल्लिंग आहे म्हणून आवश्यक पुल्लिंग. ठीक आहे. अच्छा. अ, इथे लिहितो तुम्हाला उदाहरण. परिश्रम आवश्यक. धनम काय येणार बोला. आवश्यक 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 हा. अच्छा. आवश्यक हा, आणि हम्म. नीती ही स्त्रीलिंग शब्द आहे म्हणजे आवश्यक आवश्यकी. शक्ती. अच्छा हे शक्ती. एक्स्ट्रा आहे आपलं. आता ओघात आलं म्हणून हे पण बघून घेतलं आपण. अद्यत्वे परिश्रम आवश्यक. ठीक आहे. सुंदर. पुढे अंजली ताई. अद्यत्वे हम्म. वर्षा म्हणजे आजकाल पाऊस कधी पडतो असं मला म्हणायचं आहे. हा, अद्यत्वे वर्षा वर्षा अं, कदापि भवती. कधी सुद्धा होते. कदा कदापि भवति. किंवा केव्हा, कधी पण होते असं म्हणायचं ना. हम्म कदापि भवती. कधीही कदा हा, किंवा कदा कदा भवती असं पण म्हणू शकतो. केव्हा केव्हा होते असंही म्हणू हम्म शकतो. कदापि म्हणा किंवा कदा कदा वापर आपण पाहिलेला आहे. कदापि हा निगेटिव्ह अर्थामध्ये पाहिलाय की वर्षा कदापि न भवती, पण कदापि हम्म भवती असंही म्हणू शकतो. चला, अजून आपण काल एक शब्द पाहिला होता, शनैही. हे सगळे शनैः काय आहेत? अव्यय आहेत. अव्यय आहेत म्हणजे ते चालत नाहीत. जसे राम रमा कवी गुरु सतवते सातेत आहे चालतात, तसे हे चालत नाहीत. शनैही म्हणजे काय? हळू हळूहळू. हळूहळू. हळूहळू हळू चला हळू आता, हळू. शीघ्रम शीघ्रम वाक्यानि वदंतु. हळूहळू नका सांगू. शनैः शनैः मा वदन्तु, शीघ्रम शीघ्रम वाक्यानि वदन्तु. एक वाक्य बनवतो. सूर्य सूर्यः ओके. शनैः
शनैः रामैः शनै हा शनैः शनैः हा मावळण्याला काय म्हणतो आपण म्हणजे असं हळूहळू मावळतो अस्तं गच्छति. आता त्याला अस्तम असा गच्छ अस मावळण्यासाठी धातू नाहीये पण शब्द आहे मग अस्तं गच्छति असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, चला पुढे पुढे बोला. अच्छा मी माझं बनवतो तोपर्यंत तुम्ही आठवा. वृद्ध शनैः दोन वेळा म्हणू शकतो असं काही नाहीये. शनैः दोन वेळा पण बोलू शनैः शकतो. अच्छा. चलती हळूहळू चालतो. तुम्ही आठवेपर्यंत मी लिहितो. पिपीलिका तर कासवः तर असं पण पास आहे ना, शनेही अभ्यासेन सुंदर बोला बोला होऊ द्या. सिद्धी भवती. वा 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 वा. सिद्धी ही पहिला आपण कर्ता घेऊया. सिद्धी. ठीक आहे. सिद्धी हा. ही अभ्यासेन शनैः शनैः ये शनैः भवति होते किंवा प्राप्नोती हा अजून सुंदर म्हणजे प्रॉपर धातू झाला. प्राप्त होते. प्राप्नोती वेगळ्या गाण्यातला धातू आहे पण बघू पुढे चला. हा सिद्धी ही शनैः अभ्यासेन शनैः प्राप्नोती. दोनदा शनैः पण घेऊ शकतो ना याच्यात. हे बघा सिद्धी म्हणावं लागेल कारण की ते झालं कर्म. सिद्धिम अभ्यासेन शनैः प्राप्नोती. सह म्हणूया, साधकः म्हणूया, सिद्धांत होईल मग तो. साधकः सिद्धिम अभ्यासेन शनैः शनैः प्राप्नोती. भवती म्हणायची गरज नाही. आणि नुसतं जर तुम्ही सिद्धी म्हटले तर सिद्धी ही शनैः भवती वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, नाही कळलं? हे बघा तुम्ही असं वाक्य म्हणू बघू शकता. साधकः सिद्धः भवति. पण तुम्ही असं नाही म्हणू शकत ना साधक सिद्धीस होतो. साधक सिद्धीस प्राप्त करतो असंच म्हणणार. साधक सिद्धीस होतो नाही म्हणू शकत आपण. प्राप्त करतो असं म्हणू शकतो. म्हणून जर तुम्ही साधक वापरलं तर भवती नाही येणार. पण तुम्ही असं म्हणू शकता जसं तुम्ही पहिला वाक्य बोलले सिद्धी ही हा. शनैः भवति. हळूहळू सिद्धी होते. होते. अच्छा. हा. ठीक आहे, फरक कळला असेल तुम्हाला. साधकाला प्राप्त होते असं आणि पण सिद्धी होते. अंजलीताई शनैः गच्छ असं पण होऊ शकतो ना. गच्छ म्हणजे हालू जा. हा शनै सुंदर शनैः गच्छ हळूहळू जा. हा असं पण होऊ शकतो आता ना. इथं आपण आज्ञा देतोय. पठ पठतु पठताम पठंतु पठ. सुंदर अच्छा. बोला अंजलीताई. शनैः बोलू गच्छ शनैः वद असं पण होऊ शकतो. अहो काही होऊ बरं शकतं, तुम्हाला काय बोलायचं त्याच्यावरती. हा हे बघा तुम्हाला आम्ही मसाले दिलेले आहेत, त्यात तुम्हाला कुठली भाजी बनवायची तुम्ही ठरवा. सर मी एक बहुवचन घेऊन एक ट्राय करते. सुंदर बोला. अहं, अहं. वयं संस्कृतं श्लोकं शनैः वयं पठिष्याव संस्कृत श्लोकम संस्कृतश्लोकं शनैः पठिष्यामः महच ना बरोबर. तुम्ही पठिष्या सांगायचंय मला. वयम असल्यानंतर पठिष् काय होतं महच होतं. आणि मी तुम्हाला हो सांगेल संस्कृत श्लोकान शीघ्रम शीघ्रम पठंतु. हो शुभ सर. शुभ कार्याय विलंबः न भवेत. चलो पुढे तर एक बोलू बोला. एक अहम ज्ञानम आत्मविश्वास्य वृद्धामी नाही अहम. हा मराठीत काय सांगायचंय? मी ज्ञानास
नाही, मला म्हणजे ज्ञानामुळे माझा आत्मविश्वास हळूहळू वाढतो. हा, शनै राहिला. हा. ठीक आहे, वापरू शकतो ना आपण. हा. तुम्ही माझा म्हटले ना, मग हा. माझा म्हटल्यानंतर काय येणार? मम. मग ओके. हा. आत्मविश्वासः. ज्ञानामुळे, मग ज्ञान काय झालं? करण झालं. ज्ञानामुळे, हातामुळे, हम्म. ज्ञानामुळे. ज्ञानेन हम्म. शनैः, हम्म. शनैः वर्धते. मम पद्धती. ज्ञानेन आत्मविश्वासः शनैः वर्धते. वर्धताम वर्धताम, वाढो वाढो. अरे देवा. चला वर्धते. पुढे. आता पुढे जे मम तुम्ही नाही शिकले ते ज्ञाने आत्मविश्वास शनैः वर्धते. ओके. शनैः वर्धते. मम आत्मविश्वासः ज्ञानेन शनैः वर्धते. हळूहळू वाढतो असं. हळूहळू वाढतो. हळूहळू वाढतो. आता चला पुढे बघा, आता नवीन काहीतरी शिकूया. अतः थोडंसं अवघड आहे. आता तुम्हाला 2 वाक्य लिहायला लागणार आहेत, सांगायला लागणार आहेत. अतः म्हणजे म्हणून. 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 आता मी एक वाक्य बनव, थोडंसं लक्ष द्या अजून. बघा, धनम, डोक्यात आलं ते लिहितो. धनम नास्ति अतः कार्यम करोमि. पैसे नाहीत म्हणून काम करतो. आता हे अतः बोलताना खूपच वेळा वापरलं जातं, म्हणजे बोलण्यासाठी याचा खूप उपयोग आहे. अजून एक वाक्य बनवतो. भक्तः अस्मि अतः पूजयामि. मी भक्त आहे म्हणून काय करतोय? देवाला पूजतो. पूजयामि, पू दीर्घ आहे. अजून एक बनवतो, थोडासा अवघड असल्यामुळे. अ धनं नास्ति अतः वर्षा भवति, पाऊस आहे. वर्षा भवति अतः बहिः न गच्छामि. पाऊस आहे म्हणून बाहेर जात नाही. बोला चला आता. म्हणून. पाऊस वर्षा भवति अतः बहुतेक हा नु दीर्घ आहे. म्हणून. गुरुः सुंदर. अस्ति. अस्थिच्या ऐवजी दुसरं काहीतरी म्हणूया. गुरुः पाठयति, शिकवतात. हम्म. अतः सुंदर. विद्यार्थी, विद्यार्थ्याला काय म्हणाल? विद्यार्थीच म्हणतो आपण, छात्र म्हणूया ना, सोपं. छात्र. विद्यार्थी वेगळा छात्र. शब्द. छात्र सर तुम्ही पठयती म्हणजे गुरु शिकवतात असं म्हणायचंय ना, म्हणून हा, छात्र पठती. हा, बरोबर. गुरु शिकवतात म्हणून विद्यार्थी शिकतात. ही जुनी गोष्ट आहे. आता शिकतात. विद्यार्थी काय गुरूंशिवाय शिकतात. अच्छा. चांगली गोष्ट सर आहे. हम्म. सर संस्कृत मी सांगा. अहम आजारीला काय रोगी आहे? अहम अ, आजारी अहम आजारी हं. आजारी आहे. अहम रोगी नाही रोगी नाही, रोगी नका अस्मी म्हणू. अहम सम्यक अस्मी. नास्मि. हो नाही ना तुम्ही. अच्छा. सम्यक म्हणजे अतः चांगले. हा. अच्छा. अतः विश्रांती विश्रामम. विश्रामम करोमि. अरे तर वा. नाही काय करू कसं आहे घाबरू काय? नका, तुमचं बरोबर येतंय. घाबरू नका. विश्रामम अतः विश्रामम करोमि. अहम सम्यक नास्मि. अ, किंवा मम स्वास्थ्यम सम्यक नास्ति. नाही. अतः विश्रामम करोमि. सुंदर. अंजलिताई मागे नका राहू. चला. हम्म.
मी अभ्यास केला नाही म्हणून मी हो हो, म्हणणार हो, हो. अहम न अहम न न पठा अपठम तर्री म्हणजे तरी ना सर. हा मी अभ्यास केला नाही म्हणून म्हणूनलाच आहे ना तो शब्द हम्म अतः अं, हम्म अहम कक्षा हम्म कक्षा कसं काय येणार? कक्षा कक्षाम कक्षाम म्हणून हा, कक्षा. उपस्थित राहिले नाही म्हणजे न उपस्थित अनुपस्थित अनुपस्थित म्हणतात. अनुपस्थित आहे. अनुपस्थित हम्म. अहम न अपठ ठीक. तुम्ही सोचा भूतकाळ सोचा म्हटले ना. मी हा हा मी मी माझं वाक्य अपठम. म्हणतो. मी अभ्यास केला नाही ओके म्हणून शोक करते असा. ओके हा अहम न अपठम अतः कक्षायाम अनुपस्थिता. असं आता हे सगळं भूतकाळात जाणार ना, म्हणून भूतकाळ आपण जरा असं अवॉइड करतोय. आसम म्हणून मी अनुपस्थित होती. हो, हो. हम्म. हा. ठीक आहे. अतः थोडस तुम्हाला ग्रास्प करायला थोडं म्हणजे वाक्य बनवायला वेळ लागेल. दोन दोन वाक्य आपल्याला बनवायचे. पुढे आहे प्रायः. प्रायः याचा अर्थ त्यांनी मराठीत दिलाय अक्सर, म्हणजे इंग्लिश जनरली. तर आता मराठीमध्ये प्रायः शब्द आहे बघा. म्हणजे जनरली आपण काय बोलतो मराठीमध्ये? ते असं शक्यतो. कधीतरी होतं. शक्यतो, येस, शक्यता. शक्यतो. आता वाक्य बघा. अ, प्रायः जनाः दुःखी असतात. दुःखी न संती. जनरली लोक काय दुःखी असतात. म्हणजे सुखी असले तर त्यांना वाटतं की याला आपण दुःखी का नाही, आपण एवढे सुखी का आहे. प्रायः जनाः दुःखिनः भवन्ति संति. हा, बोला बोला, तुम्ही बोला. शक्यतो. शक्यतो. हम्म. हम्म प्रायः अहम प्रायः. प्रायः रविवासरे सुंदर. अं, प्रायः अहम अहम रविवासरे रविवासरे गृहम गृहं अस्मिल्चेल ना सर गृहं गृहे घरीच असते गृहे गृहे भवामि अस्ति. हो हम्म अहम वाह. प्रायः. अहम हा प्रायः अहम हम्म शक्यतो मी लवकर उठतो असं म्हणायचंय मला. प्रायः अहम. प्रातःकाले. अहम वाह. प्रातः प्रातःकाले. प्रातःकाल. प्रातःकाले. प्रातःकालच हम्म. म्हणा. प्रातःकाले उठणे. उठणे काय? उत्तिष्ठामि. उत्तिष्ठ. बोला. तर प्रायः विद्यार्थी विद्यार्थी नका म्हणू. नंतर प्रायः छात्र. छात्र. छात्र छात्र छात्र. हम्म म्हणजे सर वेळेवर येतात म्हणजे समयेन. वेळेवर म्हणजे समय येईल ना. समयेन. समयेन हा, वेळेने आगच्छन्ति. येतात. समये आगच्छन्ति पण चालेल. तुम्हाला मी विद्यार्थी का नको म्हणतो त्याचं कारण ऐका इथं बघा. अं, विद्यार्थी म्हटलं की इकारांत येईल सर शब्द नाही, तो इन्नंत शब्द आहे. म्हणजे ओ काय येत नाही ते. विद्यार्थीन. विद्यार्थीन. विद्यार्थीन हा इन्नंत शब्द आहे बरं का, त्याच्यामुळे तो चालतो वेगळा. करीणव करीण हा असा चालतो तो. म्हणजे बघा, तुम्हाला करीन शब्द दाखवतो. आता विद्यार्थी येत नाहीये. करीन. बघा, हा काय नकारांत इन्नंत शब्द. करीणव करीण, तसं ते कसं चालतं.
विद्यार्थी, विद्यार्थिनौ, विद्यार्थिनं म्हणून तो आपण वापरत नाहीये. म्हणजे हरी ओके. सारखाच आहे ना तो? नाही नाही नाही, हा पूर्ण वेगळा आहे. आपण अजून वेगळा आहे का? हलंत शब्द बघितले नाहीयेत. हलंत म्हणजे त्याच्या शेवटी व्यंजन आहे असे शब्द. म्हणून व्यंजन. सध्या छात्रः वापरा. हम्म. हम्म. हम्म, हम्म. समय आगच्छति. ओके. हो, हो. हम्म. सकाळचे लवकर. एक वाक्य अंजलीताई म्हटली. हा झाले सगळ्यांची. चला शेवटचं मुहुहू. मुहुहू बर बर. म्हणजे पुन्हा पुन्हा. आता हे सगळ्यात 18व्या अध्यायामध्ये येतं. पुन्हा पुन्हा. वारंवारम पण आहे. वारं त्याला वारंवार. सबस्टिट्यूट आपल्याला काय आहे? मुहू आहे. मुहुहू. अहम मुहुहू हर्षामि. मी खूप खुश होतो किंवा मुद मोदती मोदामी. अरे रे, मोदामी. मी पुन्हा पुन्हा काय होतो? आनंदी होतो. हर्षा पुन्हा पुन्हा. हर्षामी आहे का बरं? नाही, हृष्यामी. न हृष्यते, हृष्यामी. हर्षामी सुद्धा असेल माझ्या तोंडात आलाय तर, पण असं सांगू शकत नाही. जे माहिती तेच सांगायचं. हृष्यामी, हृष्यामीच. श्यामी. एक मिनिट. हा, तोपर्यंत वाक्य बनवा. अहम 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 मुहु मुहुहु. मुहुहु सॉरी बघा बघा अहम बघा. मुहुहु हर्षामी, हर्षामी तेच म्हटलं. हर्षती, हर्षामी. अहम मुहुहु हर्षामी. मुहु हृष्यते पण आहे बरं का, पण आता हा आठवला. हम्म. अहम बोला. अहम. तर एकच मुहु पुन्हा लावायचं असेल तर हू लागतो का? एकच एकदाच पुन्हा म्हणायचं असेल. हे अ, पुन्हा पुन्हा असं आहे ना? लागतो. एकदा पण लागतो. दोन. पुन्हा. हम्म. पण वापर आपल्याला दोन्ही प्रकारे भेटतं. जसं गीतेमध्ये शेवटच्या अध्यायामध्ये आहे बघा. मुहुर्मुहुहु. संजय म्हणतो मी खूप खुश आहे. या ठिकाणी रत्व संधी होते. आता ती काय होते तुम्हाला माहिती आहे, पण ठीक आहे. चला, मुहुर्मुहुहु किंवा अहम मुहुहु मुहुहु हर्षामी. र खाली आला त्याचं म्हणून. नाही ना. हा बघा. अ परत. अ ऐका ऐका ऐका, आता आलंच येतं संधी. विसर्गाच्या मागे अ किंवा आ सोडून स्वर पाहिजे. आहे का? हु. हो आहे हो हो. आणि आहे. पुढे मृदुव्यंजन आहे का? 3, 4, 5 कॉलम मधला म. हो. हो हा आहे. आहे. विसर्गाचा होणार र. तर रच्या पुढे बरं. व्यंजन आहे का? म. हो हो आहे आहे. ना. मग तो र कुठे जाणार? वर. 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 मुहुर्मुहुहु. एक एक वाक्य सांगा, तोपर्यंत मी तुम्हाला गीतेचा तो मुहुर्मुहुहु आणि शनैही शनैही दोन्ही श्लोक दाखवतो. बोला. अहम मुहुहु प्रयत्नामि. यत यते यतते गेलाय बघा आपल्याला. अहम मुहुहु किंवा मुहुर्मुहुहु यते यते. कारण की यतते आहे. हे बघा. चला, पहिला 6व्या अध्यायातला श्लोक बघा, मग तुम्ही वाक्य सांगा. हे कुठे आलेलं आहे? 6व्या अध्यायामध्ये श्लोक गेलेला आहे. वृष्टी ही. शनैही, हे बघा. शनै शनैरुपरमेत. शनैही शनैही, इथे पण रत्व संधी झाली. हळू हळू. हळूहळू काय? त्याग करा. कसा करा आपण? बुद्धीने करा. धृती गृहीतया, धैर्याने, धैर्याला धारण करून करा. अहो, पण त्याग करून करायचं काय मनाचं? आत्मसंस्थम मनः कृत्वा. मनाला कृत्वा. आत्म्याच्या ठिकाणी ठेवून कशाचाच विचार करू नका. किंचित अपि न न किंचित. चिंतयेत. आता न चिंतयेत पठेत. चला, त्यात घुसलो म्हणजे आपण त्यातच जाऊ. ही गीता इतकी गोड आहे की माणूस त्यात घुसला की त्यातून बाहेर येत नाही. आता मुहुर्मुहुचा आपण पाहूया. 18व्या अध्यायामध्ये आहे. संजय खूप खुश झालेला आहे. मी पुन्हा पुन्हा हे भगवंताचं रूप पाहून काय झालेलं आहे. हा 1876. हा.
हृष्यामी बघा, त्याच्यामुळे मला ऋष्यामी सुद्धा आठवलं होतं. हर्षामी सुद्धा आहे, ऋष्यामी मुहुर्मुहुः. कशामुळे? अद्भुतम इमं संवादम संस्मृत्य संस्मृत्य. हा अद्भुत झालेला जो संवाद आहे, हे राजा, कोणाचा? केशवार्जुनयोः. असा जो हो. अद्भुत झालेला जो संवाद आहे, जो पुण्य देणारा आहे, पुण्य स्वरूप आहे, तो ऐकून तो त्याचं मी स्मरण करून करून काय पुन्हा पुन्हा आनंदी होतो. चला, असो, एक वाक्य सांगा आणि मग थांबूया. सर वृष्टी ही काय? मुहू वृष्टी म्हणजे पाऊस ना, वृष्टीच आहे ना. सुंदर. वर्षा म्हणू शकता, वृष्टी पण चालतं. वृष्टी ही मुहुः हा, भवती. अच्छा, पुन्हा मुहुः. पुन्हा होते. हा, बस एवढंच चालू चालते, शकतो ना. हरकत नाही. वर्षा भवत मुहुः भवती, पुन्हा पुन्हा भवती बस. होते. हा, पुढे शेवटचं अंजलीताईंनी आपण शेवट करूया. तर याच्यामध्ये मन पण पुन्हा पुन्हा विचलित होते असं पण होऊ शकतं ना. मनः हा. मुहुः विचलित होणे म्हणजे काय होणार? शो होते. तेच विचलित होणे, एकच. शोभते म्हणजे सर आपलं हे दिलं ना, कवल खवळत दिलं. हा, बोलता, हा हा, बरोबर. किंवा विचलती म्हटलं तरी विचलती पण चालतं. संस्कृत शब्द आहे होते. तो, 6व्या अध्यायामध्ये येतो, विचलती. विचलित होणे, हा विचलित येतं. हा, अच्छा. ओके. हम्म. पुन्हा पुन्हा विचलित होते. ओके. शेवटचं वाक्य अंजलीताई. शरद तर एक थांबा अंजलीताई, सॉरी. एक राजकारणातलं वाक्य सांगू. सांगा ना. देवेंद्र अवदत अहम हे, म्हणून म्हणून विचारलं पुन्हा एकदा. देवेंद्र, अवदत देवेंद्र, देवेंद्र, फेमस वाक्य. देवेंद्र, मुख्यमंत्री देवेंद्र. जरा सन्मान देऊया, आपलं लाईव्ह जाते. अच्छा, माननीय म्हणा. हा, माननीय पण चालतं. माननीय. हा. मुख्यमंत्री, हम्म. मुख्यमंत्री मुख्यमंत्री अवदत देवेंद्र अवदत. अवदतच येईल ना. परफेक्ट. हम्म. अवदत. अवदत अहम मुहुः मुहुः येईन म्हणजे भविष्यकाळ ना. हा, अं, अहम आगशामी आग आगमिष्यामी हर्षामी. गमिष्यामी जाईल, जाईल आगमिष्यामी येईन, मी येईल. पुन्हा येईन. ठीक आहे. ओम शांती शांती शांती.